हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. चला तर आज आपण पान चॉकलेट किंवा पान कँडी रेसिपी पाहणार आहोत. करायला एकदम सोपी. सुरुवात करूया रेसिपीला. हे बघा, मी पानं घेतली होती खाऊची, जे की खाऊची पानं असतात, ज्याचं पान बनवतात. देशी पानं आहेत ही. माझी मावशी आहे, त्यांच्याकडे पानांचं झाड आहे. मी त्यांच्याकडनं आणली होती. स्वच्छ ती पाण्यामध्ये भिजत घातली, ती धुवून घेतली, पुसून घेतली. नंतर बघा कट करून घेतली आहे मिक्सरच्या जारमध्ये. जो छोटं मिक्सरचं जार असतं त्यामध्ये घेतलं आहे. थोडंसं आपण पाणी घालणार आहोत आणि अशा प्रकारे बघा त्याची पेस्ट बनवणार आहोत. थोडंसं पाणी घालून नंतर बघा काढून ठेवलं होतं मी. अशा प्रकारे आपण खूप सुंदर लागतं बघा. तुम्हाला हवं असेल तर तुमच्याकडे पुदिना अवेलेबल असेल तर तुम्ही त्यामध्ये पण पुदिना पण घालू शकता. त्यानंतर मी जे पानाचं मिश्रण आहे ते गाळून घेतलं आहे, म्हणजे त्यातले जे तुकडे असतात पानाचे राहिलेले ते छान असे वरती राहतील आणि आपल्याला जो अर्क आहे पाण्याचा पानांचा तो मिळेल. थोडंसं पाणी घालून मी अजून हे केलं, धुवून घेतलं बघा, म्हणजे पाण्याचा अर्क पूर्ण उतरून गाळून घेतला आहे. छान उकळी येऊन द्यायची आहे. खूप सुंदर लागतं बघा. आणि तुम्हाला जर पुदिना जर मिळाला मैत्रिणींनो तर अवश्य त्यामध्ये यूज करा. खूप सुंदर त्याची पण टेस्ट लागते. आणि महत्त्वाचं म्हणजे रंग हिरवा ओरिजिनल पुदिन्याचं येईल. छान असं आपण जे मिश्रण आहे ते घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. खूप सुंदर लागतं. त्यानंतर मी 4 वाट्या साखर घातली मैत्रिणींनो. थोडासा माझा व्हिडिओ तो स्किप झाला आहे. गोड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. 4 वाट्या म्हणजे 4 छोट्या वाट्या, म्हणजे 4 चमचे आपण जे पोहे खातो त्याचे 4 चमचे मी घातले आहेत. आणि छान असं आपण पूर्ण त्याचं घट्टपणा येईपर्यंत हलवून घ्यायचं आहे. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. शेजारचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. आणि छानशी कमेंट करायची आहे की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात, म्हणजे मला तुमचे आभार मानण्यास खूप आनंद होईल आणि खूप छान वाटेल. हे बघा, छान असं आटवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपण मोठीही ठेवायची आहे, अजिबात कमी ठेवायची नाही. म्हणजे थोडासा मी इथे हिरवा रंगाचा वापर केला आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर स्किप केला तरी चालेल. तुम्ही जर येथे पुदिन्याचा वापर केला तर तुम्हाला रंग वापरायची काहीच आवश्यकता वाटणार नाही. छान असं बघा घट्ट पूर्ण होईपर्यंत ते हलवून घ्यायचं आहे. खूप सुंदर लागते बघा. घरच्या घरी तुम्ही मुलांसाठी चॉकलेट बनवून ठेवू शकता आणि कधीही त्यांना खायला देऊ शकता आणि तुम्हीही खाऊ शकता. खूप सुंदर लागतात आणि चव पण भन्नाट लागते, कारण येथे पूर्ण पानाचा फ्लेवर त्यामध्ये उतरलेला आहे. हे बघा, छान असं बघा आपलं मिश्रण आहे, बघू शकता. खूप छान असं घट्ट झालं आहे पूर्ण. हे बघा, म्हणजे मी जी घाटी बनवली होती ह्याची आपली पाडव्याची, त्याप्रमाणेच मी ताटाला बघा अशा प्रकारे तेल लावून घेतलं होतं. माझ्याकडे चॉकलेट मोड आहे, पण हे गरम मिश्रण आहे. मग ते माझ्याकडे चॉकलेट मोड आहे ते प्लास्टिकचं आहे, म्हणून मी येथे ताटावर तेल लावलं आहे. आणि छोटे छोटे बघा अशा प्रकारे त्याच्यावर मी घालून घेणार आहे. तुमच्याकडे जर वेगळा मोड असेल चॉकलेटचा तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. पण माझा प्लॅस्टिकचा मोड असल्यामुळे मी त्यामध्ये हे गरम मिश्रण घालून घेतलं नाही. आणि नंतर बघा मी पूर्ण एक रात्र त्याला छान सुकवून घेतलं आणि सकाळी बघा बघू शकता आपण अगदी सहज इझिली निघत आहे बघा, कारण आपण तेल लावलं होतं त्याला. आणि चव तर म्हणाल ना तर एक नंबर भन्नाट अशी चव लागते. एवढी सुंदर अशी आपले पानचे चॉकलेटची रेसिपी बघा मैत्रिणींनो तयार झाली आहे. बघू शकता आपण किती सुंदर रंग आणि महत्त्वाचं म्हणजे चव पण छान, पानाचा फ्लेवर लागतो आहे त्याला. मुलांना खूपच आवडेल आणि मुलांनाच नाही तर घरातील मंडळींना पण आवडेल. अशा प्रकारे तुम्ही बनवून ठेवू शकता. अगोदर तुम्ही थोड्या प्रमाणात बनवा आणि तुम्हाला छान जमले तर तुम्ही जास्त प्रमाणात बनवा. जमले नाही जमणारच, कारण पहिल्या प्रयत्नात तुम्ही बनवू शकता. एवढी सोपी रेसिपी आहे
कारण तुम्ही साखर येते तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. जेवढं तुमचं प्रमाण आहे तेवढ्या प्रमाणात मी 1 वाटी म्हणजे छोटी वाटी 1 वाटी ज्यूस होता माझा पानांचा, त्याला मी छोटी 1 वाटी साखर घातली आहे. त्या प्रमाणात बनवायचं आहे. बघा किती सुंदर झालं आहे. टेस्ट तर एक नंबरच. रेसिपी जरा जरी आवडली तर चला तर मग पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरायचं नाही आणि हाईप करायचं आहे. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.